तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवीन एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये आजारी असण्याचं नाटक करते आणि जेलमधनं सुटून हॉस्पिटलाइज होते, कारण तिला मैपतने जेलमध्ये मारून टाकण्याची धमकी दिलेली असते. त्यानंतर इकडे प्रियाला कळालेलं असतं की तिने ह्या गोळ्या तिच्या आईला मुद्दामून म्हणजेच प्रतिमाला दिलेल्या असतात, ज्यामुळे ती आधीच्या सर्व गोष्टी विसरायला लागलेली असते. त्यानंतर अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट कळताच ते प्रियाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येतात आणि त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली, आपण इकडे का आलेलो आहोत तुला तर माहीतच आहे ना, तिने जी चूक केली आहे त्याची शिक्षा तर ती भेटतच आहे. मग आता तू हे समाचार वगैरे घेणं असं तू का काढलेलं आहेस? त्यावर ती म्हणते, तिने जो एक गुन्हा केला होता त्याची शिक्षा तर ती भेटतच आहे, पण आता तिने केलेला दुसरा गुन्हा देखील आपल्याला समोर आला आहे, उघडकीस झाला आहे आणि असा तो नजरअंदाज करून चालणार नाही, कारण हा विषय प्रतिमा आत्यांचा आहे आणि प्रतिमा आत्या मला माझ्या आईसारख्याच आहेत असं ती त्या अर्जुनला सांगत असते. त्यानंतर इकडे कोणीतरी आलेलं आहे याची चाहूल लागताच प्रिया पुन्हा ते सलाईन स्वतःच्या हाताला लावून घेते आणि तिथे तिच्या रूममध्ये नर्स आलेली असते आणि त्यानंतर ती नर्स एक औषध त्या प्रियाला देते, पण प्रियाला मात्र माहीत नसतं की ते सायलीने आणि अर्जुनने पाठवलेलं आहे आणि त्यानंतर ती नर्स तिथनं निघून गेलेली आहे. हे पाहून अर्जुन आणि सायली त्या प्रियाच्या रूममध्ये येतात. त्यावर त्या दोघांना इथे पाहून प्रिया फारच शॉक झालेली असते, तिला धक्का बसलेला असतो. त्यानंतर ते अर्जुन आणि सायली त्या प्रियाला म्हणतात, तू जे आत्ता एनर्जी ड्रिंक पिलेलं आहेस ना, ते मीच तुला पाठवलेलं होतं. त्यावर ती म्हणते, काय आहे ते? विष तर नव्हतं ना, तुम्ही असं का केलं? तुम्ही मला खोटं बोलून काय पाजलं आहे? असं ती त्या दोघांना वारंवार विचारत असते. त्यानंतर ते म्हणतात, हो, आणि आता तू थोड्याच वेळामध्ये मरणार आहेस. त्यावर हे ऐकून प्रियाला काहीही झालेलं नसताना देखील तरीही ती म्हणायला लागते, आता मी थोड्याच वेळात मरणार आहे आणि तुम्ही असं माझ्यासोबत का वागलात? मी तुमचं काय बिघडवलं होतं? असं म्हणून ती अस्वस्थ व्हायला लागते आणि त्यानंतर फार गोंधळ करते, आरडाओरडा करते, नर्सला आणि डॉक्टरला देखील आवाज देते. त्यानंतर ती म्हणते, मला लवकरात लवकर मिठाचं पाणी किंवा आणखी माझ्यावर दुसरे उपचार चालू करा, कारण मला या दोघांनी विष दिलेलं आहे. तुम्ही माझी ट्रीटमेंट लवकर करा, आता मी मरून जाणार आहे. असं म्हणून ती सगळीकडे हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा करत असते, कारण ती फारच घाबरलेली असते. त्यानंतर तिचा हा घाबरलेला चेहरा पाहून अर्जुन आणि सायली म्हणतात, तुला आता कळालं का? एवढं घाबरू नकोस, आम्ही तर नॉर्मली ते एनर्जी ड्रिंकच होतो, आम्ही असं खोटं बोललो की ते विष होतं, कारण आम्ही असं वागायला तुझ्या इतके आणखी खाली पडलेलं नाही आहेत, असं तो त्या तिला सांगत असतो. त्यानंतर ती म्हणते, पण तुम्ही असं माझ्यासोबत का वागला? त्यावर सायली म्हणते, तुला फार लोकांच्या जीवाशी खेळायचा शौक आहे ना, आता कळालं का? आता तुला कळेन की लोकांच्या जीवाशी. त्यानंतर ती प्रिया डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही देखील ह्या दोघांना सामील होतात का? आणि ती नर्स, त्या नर्सला तर ह्यांनी पैसे देऊन विकतच घेतलेलं असेल असं ती त्या डॉक्टरला म्हणत असते, सांगत असते. त्यानंतर सायली त्या प्रियाला विचारत असते, आता स्वतःच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर कसं होतं? तुला कळालं का? डोळ्यासमोर अंधारी येत असेल आणि मेंदू देखील चालेनासा होत असेल, पण तुला मात्र इतरांच्या जीवाशी खेळायला फारच मज्जा येते. त्यांचं जीवन तर तुला असंच अगदी खेळच वाटतो आणि त्यामुळेच तू स्वतःच्या आईलाच एवढे दिवस चुकीच्या गोळ्या देखील दिल्यास. पण तू विसरू नकोस, मी त्यांना माझी आई मानलेलं आहे आणि मी माझ्या माणसांना कधीही काहीही होऊ देणार नाही. आता तू बऱ्या बोलाने सांग, तू असं आत्यांसोबत का वागत होतीस? तुला असं वागून काय भेटणार होतं प्रिया? तू असं का केलंस? तुला तर एवढ्या दिवसांनी तुझे आई वडील भेटले होते, पण मला तर हीच गोष्ट कळेनाशी झाली आहे. आपण दोघी देखील एकाच आश्रमामध्ये वाढलो, आपल्यावर सारखेच संस्कार देखील झालेले आहेत, पण मला तुझं वागणं बघून खरंच आश्चर्याचा धक्का बसला की तू असं इतक्या करंट्यासारखं कसं वागू शकतेस? असं ती त्या प्रियाला जाब विचारत असते, पण प्रिया मात्र तिला काहीही न बोलता ती तिच्याच गुंगीमध्ये असते, कारण तिला हे खरंच वाटत असतं
की आता तिला त्या सायलीने खरंच मरण्याचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे तिला अस्वस्थ वाटत असतं आणि ती सायलीच्या बोलण्याकडे काहीही लक्ष देत नसते. तर तो अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर खरं काय ते हिला सांगा, कारण हिचा चेहरा तर असं वाटत आहे बघून की आता ही लगेचच मरणार आहे की काय. किती तो तू सांगावांगा करशील प्रिया, आता तरी सुधार, असं तो अर्जुन तिला सांगत असतो. त्यानंतर ते डॉक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या जीवाला कसलाही धोका नाहीये आणि तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, ते तर साधं नॉर्मल ड्रिंक होतं, असं ती त्या प्रियाला सांगते. आणि त्यानंतर ती डॉक्टर तिथनं निघून जाते. त्यानंतर ती म्हणते, तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं, मी तर माझ्या कर्माची शिक्षा भोगतच आहे. त्यावर ती म्हणते, ती तर तू तुझ्या हाताने स्वतःवर ही परिस्थिती ओढावून घेतलेली आहेस आणि आता मी काही तुझा जीव घेईन असं तुला कसं वाटलं, कारण मी असलो घाणेरडं कृत्य करायला तुझी मैत्री साक्षी मैपत शिकरे नाहीये, हे लक्षात ठेव प्रिया, असं ती सायली त्या प्रियाला सांगत असते. त्यानंतर सायली तिला म्हणते, एका गुन्ह्याची शिक्षा तर तुला भेटली आहे, पण तू दुसरा गुन्हा केलेला आहेस त्याचं काय, तू तर सगळ्यात जगातला नीच गुन्हा केलेला आहेस, म्हणजेच तू तुझ्या आईला स्वतःच्या मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस, असं ती तिला सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, पण सायली तुला हे सर्व कसं कळालं. त्यावर ती म्हणते, आता सध्या ते महत्त्वाचं नाही आणि मी तुला हे सांगण्यासाठी इथे आलेले नाही प्रिया, असं ती सायली त्या प्रियाला सांगत असते. त्यावर अर्जुन म्हणतो, आता बऱ्या बोलाने गुपचूप तू सांग, तू हे सर्व कोणाच्या सांगण्यावरनं केलंस, मैपत देखील तुला ह्या गुन्ह्यामध्ये सामील आहे का, असं तो त्या प्रियाला विचारत असतो. पण प्रियाला मात्र मैपतने जेलमध्ये मारून टाकण्याची धमकी देखील दिलेली असते, त्यामुळे ती त्याचं नाव घेत नाही आणि ती सर्व गुन्हा स्वतःवर ओढून घेते. खरंच असं वाटत नव्हतं का की तुझ्या आईची आधी गेलेली स्मृती वापस यावी. त्यावर ती म्हणते, तिला बोलायला जाते तर ती म्हणते, प्रिया मला तू एकही शब्द बोलू नकोस, जे मला सांगताना देखील लाज वाटत आहे ते तुला करताना कसलीही लाज वाटली नाही का, असं ती त्या प्रियाला विचारत आहे. आणि म्हणते, खरं तर तू एवढी लकी आहेस, तुला तुझे आईवडील एवढ्या वर्षांनी वापस मिळाले, पण तू त्यांच्यासोबत असं वागलीस, असं ती त्या प्रियाला सांगत असते. आणि म्हणते, प्रतिमा त्या मला त्यांची मुलगीच मानतात, त्यामुळे मी त्यांच्या आयुष्यामध्ये कसलं जरी संकट आलं तर मी त्या माणसाला सोडणार नाही, असं ती त्या प्रियाला सांगत असते. त्यावर अर्जुन तिला म्हणतो, आता जर ज्या वेळेस तू 7 वर्षांनी सुटून घरी येशील त्यावेळेस जर तू असले घाणेरडे कृत्य करण्याचं जर केलंस तर मी तुला ह्या जेलमधनं बेल काय आयुष्यभराची जन्मठेपच इथे मिळवून देईल, असं तो तिला सांगतो. आणि म्हणतो, जर आणखी जर हे सायलीच्या नजरेस आलं किंवा तिच्या कानावर जरी असं आलं तर मी तरी तुला फक्त जन्मठेप करेन असं सांगत आहे, पण ही सायली मात्र तुला ह्याचीही गरज पडू देणार नाही, ती स्वतःच तुला मारून टाकेन, कारण ती तिच्या स्वतःच्या जवळच्या माणसासोबत असं काहीही वाईट घडू देणार नाही, तुला तर चांगलंच माहीत आहे तिचा स्वभाव कसा आहे, असं तो अर्जुन त्या प्रियाला सांगतो. आणि त्यानंतर इकडे सायली तिथनं निघून आलेली असते, कारण तिला हे सर्व सहन होत नसतं आणि त्यानंतर ती रडायला लागलेली असते. त्यावर तो अर्जुन तिला समजावतो आणि म्हणतो, जाऊ दे आता विषय हा सोडून दे, आपल्याला आणखी गणपतीची तयारी देखील करायची आहे आणि बाजारामध्ये त्याचं सामान देखील आणायला जायचं आहे आणि तूच जर अशी इथे गळून बसली तर हे सर्व कोण करणार, असं त्या सायलीला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, खरंच तुझं हे रूप तर मी फक्त आजच पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे सुमन त्या घडलेल्या गोष्टीचा विचार करत बसलेली असते, कारण तो नागराज घरातल्याच वस्तू चोरून नेत असतो, त्यावेळेस त्याला सुमनने पाहिलेलं असतं. त्यावर ती त्याला असं करण्यापासून अडवते, पण तो काही तिचं ऐकत नाही. त्यानंतर महिपतचा कॉल आणि वारंवार त्या नागराजचं महिपतला भेटायला जाणं आणि त्यानंतर ती हा विचार करत असते की नक्की ह्यांचं त्या महिपतशी काय बोलणं होत असेल,
त्यानंतर ती त्याला म्हणते, तुम्हाला भाऊजींनी असं करण्यापासून अडवलं देखील आहे आणि तुम्हाला त्यांनी एक संधी देखील दिलेली आहे, पण तुम्ही मात्र वारंवार तसंच वागत का आहात, का त्या मैपतला जाऊन भेटतात, असं ती त्या नागराजला विचारत असते आणि तोच विचार तिच्या डोक्यामध्ये देखील सतत येत असतो. त्यानंतर इकडे प्रतिमा त्या रविराजच्या घरी आलेली असते आणि त्यानंतर कल्पना त्या प्रतिमाला समजावून सांगत असते आणि म्हणत असते, तू प्रियाचा विचार करू नकोस, मी देखील तिला खूप जीव लावला होता, पण मलाही माहीत नाही ती असं का वागली आणि तू तर तिची आई आहेस, त्यामुळे तुला असं वाटणं तर साहजिक आहे, पण काही हरकत नाही, आता तो विचारच तू डोक्यातनं काढून टाक, असं ती तिला समजावून सांगत असते. त्यावर ती प्रतिमा तिला म्हणते, एक बाजूला प्रिया आहे आणि एक बाजूला सायली आहे, या दोघी देखील एकाच वातावरणामध्ये वाढलेल्या आहेत, पण या दोघींच्या स्वभावामध्ये किती फरक आहे, असं ती प्रतिमा त्यांना सांगत असते. आणि त्यानंतर हे ऐकून अर्जुनचे बाबा त्या प्रतिमाला म्हणतात, एखादी मुलगी सर्वांना जीव लावते, अगदी आपलंसं करून घेते, आणि दुसरीकडे प्रियासारखी मुलगी तिच्या सख्या आईवडिलांना देखील दुखावत असते, जराही त्यांच्या मनाचा विचार करत नाही. त्यानंतर इकडे सुमनच्या फार मनामध्ये त्रास होत असतो, वारंवार तेच विचार येत असतात, त्यामुळे ती प्रतिमाला खरं काय ते सांगण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर प्रतिमाला कॉल करते. त्यावर ती म्हणते, काय सुमन बोल, तर ती बोलता बोलताच थांबते आणि तो विषय काढता काढता टाळते आणि म्हणते, काही नाही, मला तुमची काळजी वाटत होती, तुमची आठवण येत होती, म्हणून मी सहजच कॉल केला, मला की नाही एक काम आठवलं आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करते, असं म्हणून तो फोन ठेवून देते. पण तिचं वागणं हे प्रतिमाला मात्र खटकतं. त्यानंतर इकडे डॉक्टरकडे ते अर्जुन आणि सायली आलेले असतात. त्यावर ते डॉक्टर त्यांना सांगतात, आता मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये फार फरक आहे आणि ते आता ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देखील देत आहेत, हे लवकरच बरे होतील आणि कोमातनं बाहेर देखील येतील. आता ह्यांच्या कानावर आपण जे काही बोलत आहोत हे सगळं पडत आहे आणि पेशंटला आपण त्यांच्यासोबत जे बोलतो ते सर्व कळत देखील असतं. हे ऐकून सायलीला मात्र फार आनंद होतो. त्यावर ती म्हणते, आता मी लवकरच मधुभाऊंला कोमातनं बाहेर आणेल, असं ती अर्जुनला आणि तिथल्या कुसुमला सांगते. त्यावर कुसुम म्हणते, मी तर एवढी मधुभाऊंला बडबड करणार आहे, बोलणार आहे, प्रश्न विचारणार आहे, त्यावर ते स्वतःच उठून म्हणले पाहिजेत की आता बंद कर तुझी बडबड. त्यावर ती म्हणते, बघा ऐकलत ना तुम्ही मधुभाऊ, जर तुम्हाला असा ह्या कुसुमचा छळ नको असेल तर लवकर बरे व्हा, असं सायली त्या मधुभाऊंला सांगत असते आणि म्हणते, आता आपल्या आश्रमामधल्या झाडांना पाणी देखील तुम्हालाच द्यायचं आहे, कारण मला फार कामे आहेत, त्यासाठी तरी लवकर बरे व्हा, असं ती त्या मधुभाऊंला बोलत असते. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, जर तुम्हाला ह्यांना लवकर बरं करायचं असेल तर ह्यांच्याशी सतत बोलत राहा. त्यानंतर ती कुसुम अर्जुनला खुणावते आणि त्याला त्या हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर बोलावून घेते. त्यानंतर तो म्हणतो, बोला कुसुमताई, तुम्ही मला इकडे का बोलावून आणलं आहे. त्यावर ते विचारतात, तुम्हाला काही सायलीच्या आईबाबांचा काही मेळ लागला का, नेमकं तुम्हाला काहीतरी त्यांच्याबद्दल कळालं का, ते कोण आहेत, कुठे आहेत. त्यानंतर तो म्हणतो, मला तर काही कळालं नाही, मी तिला तिच्या लहानपणाबद्दल विचारण्याचा प्रयत्न देखील केला, पण तिला मात्र काहीही आठवत नाही. एवढंच काय तर मी तिला तिच्या लहानपणीच्या वस्तू देखील विचारल्या, त्या कुठे आहेत, तुला याबद्दल देखील काही माहीत आहे का, पण तिला काहीही माहीत नाही. त्यानंतर ती म्हणते, आपण आश्रमामध्येच बघूयात नक्की, तिथे तरी मधुभाऊंला अशी आधी सवय होती की ते प्रत्येक गोष्टी जपून ठेवायचे आणि लिहून देखील ठेवायचे. त्यावर तो म्हणतो, कुसुमताई तुम्ही बरोबर बोलत आहात, मी देखील आश्रममध्ये येतो आणि त्यानंतर आपल्याला आश्रममध्येच काहीतरी हिंट नक्कीच भेटेन, जेणेकरून आपण सायलीच्या आईवडिलांना लवकरात लवकर सापडू शकू, असं तो त्या कुसुमताईंना सांगत असतो. त्यानंतर ते सायली आणि अर्जुन घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी कुसुमताई अर्जुनला कॉल करतात आणि विचारतात की आपण कधी भेटायचं, मी आश्रमामध्ये कधी येऊ, याबद्दल तो विचारत असतो. आणि तेवढ्यातच तिथे सायली येते. सायली त्याला विचारते, तुम्ही कोणाला बोलत आहात. त्यावर तो त्याच्या मित्राचं नाव सांगतो आणि म्हणतो, मी तर त्याच्याशी बोलत आहे, चैतन्यशी. त्यावर ती म्हणते, काय म्हणाला मग चैतन्य, मला कॉल द्या, मला देखील त्यांना
गणपतीसाठी इन्व्हिटेशन द्यायचं आहे. त्यावर तो अर्जुन तिचा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो, तू कशाला बोलतेस, मीच त्याला सांगतो ना. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो. त्यावर तो म्हणतो, आता तरी तू खोटं बोलायचं थांबणार आहेस का, तू नक्की कोणाशी बोलत आहेस. त्यावर ती सायली त्याच्या हातातनं फोन हिसकावून घेते आणि त्यानंतर ती म्हणते, जर तुम्ही कुसुमताईंनाच बोलत होतात तर माझ्यापासनं का लपवत होतात, असा प्रश्न ती त्या अर्जुनला विचारते. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.